सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात आषाढी सरींचे जोरदार तांडव सुरू असल्याने 11,039 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या भंडारदरा धरणात जोरदार पाण्याची आवक सुरू झाल्याने 89% पाणीसाठा स्थिर ठेवून अखेर काल दुपारी 3:30 वाजेपासून प्रवरा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे। पाणलोटातील चेहरापुंजी समजल्या जाणाऱ्या घाटघर आणि रतनवाडीत आषाढी सरींनी धुडघूस घातल्याने डोंगर दऱ्यांवरील धबधबे अक्राळ विक्राळ रूप धारण करीत असून पाण्याचा लोंढे धरणात विसावत आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील शेती पाणी योजना औद्योगिकरणासाठी लाभदायी असलेल्या मुळा धरणाच्या अकोले तालुक्यातील पाणलोटात काल सायंकाळनंतर आषाढी सरींनी तांडव सुरू केल्याने मुळा नदीतील कोतुळ येथील पाणी पातळी वाढली आहे। त्यामुळे आज मुळा धरणात नव्याने विक्रमीची आवक होणार आहे। मंगळवारी रात्री आषाढी सरींनी जोर धरल्याने मुळा नदीतील कोतुळ येथील विसर्ग 828 पर्यंत वाढला। तोच मंगळवारी सायंकाळी केवळ 3,212 क्युसेकने होता। साईबाबांच्या समाधीवर चित्रपटातील साईबाबांची भूमिका साकारणारा अभिनेता असल्याचा व्हिडिओ आणि छायाचित्रे समोर आल्यानंतर शिर्डी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। कोट्यावधी साई भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या समाधी स्थळावर झालेल्या या प्रकारामुळे भाविकांच्या भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्या असून शिर्डीत संतापाची लाट उसळली आहे। या घटनेमुळे साई संस्थांच्या परवानगी प्रक्रियेवर, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर आणि धार्मिक स्थळांवरील चित्रीकरणाच्या नियमांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। केंद्र सरकारची भूमिका ही विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याची आहे, मात्र ज्यांना चर्चा होऊ द्यायची नाही त्यांचा बंदोबस्त मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी करावा। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाची भूमिका ही तीच आहे। त्यांनी सुद्धा राजकीय पक्षांना सल्ला द्यावा असे जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहे। अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत MIDC व श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार, बिंगो आणि अवैध दारू व्यवसायांवर एकाच दिवशी छापे टाकले। या कारवाईत एकूण 13 संशयित आरोपींविरुद्ध 7 गुन्हे दाखल करण्यात आले असून 5,68,560 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया थोडीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। राहुरी तालुक्यात सुरू असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती प्रक्रियेदरम्यान काही उमेदवारांकडून भरती करून देण्याच्या नावाखाली 1 लाख रुपयांची मागणी होत असल्याची चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे। मात्र या प्रकरणाला अधिकृत दुजोरा मिळालेला नसून बाल विकास प्रकल्प कार्यालयाने अशा प्रकारांशी कोणतीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे। श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे गुरुवारी सकाळी 9 वाजता आनंदी अनिल कांडेकर आणि वीरा प्रवीण कांडेकर या 2 चिमुकल्या शेततळ्यात पडल्या। मात्र उपचारासाठी दौंड येथे जाण्यासाठी रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्याने या दोन्ही मुलींचा मृत्यू झाला। संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्रास कुलूप लावत आरोग्य अधिकारी मुळे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांचे निलंबन करण्यासाठी दारातच आंदोलन सुरू केले। दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात संगमनेरकर काल बुधवारी रस्त्यावर उतरले होते। या घटनेचा तीव्र निषेध करत पंतप्रधान, गृहमंत्री व शिक्षण मंत्री यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी करताना युवक, विद्यार्थी, महिला व नागरिकांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून संगमनेर दणाणून सोडले। याच वेळी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न
म्हणजेच हुकुमशाही झाल्याची टीका काँग्रेस नेते थोरात यांनी केली. देश वाचवण्यासाठी तरुणांनी पुन्हा एकदा संघर्ष करण्याची तयारी ठेवा असे आवाहन त्यांनी केले आहे. सातत्याने मागणी करूनही खरीप हंगामासाठी युरिया मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध घोषणाबाजी करत आक्रमक होत नाशिक पुणे महामार्गावर काल मंगळवारी 1.5 तास रस्ता रोको केला. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून शासकीय बफर स्टॉक मधून युरिया उपलब्ध करून दिल्यानं थोरात यांच्या मध्यस्थीनंतर शेतकऱ्यांनी आपला रस्ता रोको मागे घेतला. नाशिकच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी 24 जुलै रोजी सकाळी 8 वाजता नांदूर मध्यमेश्वर धरणातून तब्बल 88,935 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून कोपर गावातील गोदावरी नदीवरील लहान पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नाशिक पाणलोट क्षेत्रात सतत सुरू असलेल्या पावसामुळे नांदूर मध्यमेश्वर धरणातून 88,935 क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात करण्यात आला आहे. या मोठ्या विसर्गामुळे कोपरगाव परिसरातील गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून पुलावरून पाणी जाण्याची शक्यता असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने कोपरगाव गोदावरी नदीवरील लहान पूल तात्पुरता वाहतुकीसाठी बंद केला आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. पूरस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी कोपरगाव शहर पोलीस प्रशासन, नगरपालिका, महसूल प्रशासन आणि पाटबंधारे विभाग यांची सर्व यंत्रणा सतर्क असून नदी काठाच्या परिसरावर सातत्याने नजर ठेवली जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे नदीपात्र आणि पूरग्रस्त भागात जाणे टाळावे असे आवाहनही करण्यात आले आहे. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत आणखीन वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. सह्याद्री टॉप 10 मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.